भगवान बुद्धाचा धम्म हा प्रसारित करण्यासाठी, वाढवण्यासाठी बरेच जे काही दानवीर होते त्यांनी भगवान बुद्धाला प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी दान दिले आणि त्या दानामध्ये आपलं धन्यता मानली आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं। त्यानंतर भगवान बुद्धाचे काही विरोधक सुद्धा होते, तर ते विरोधक बी होते तर ते कशा प्रकारचे होते या संदर्भात सुद्धा आपल्याला काही बघायचं आहे। मोहाकर्षणाने धम्मदीक्षा देण्याचा आरोप। एकदा वैशालीच्या महावनातील कुटागारामध्ये भगवान बुद्ध वास्तव्यात होते। भद्दीय लिच्छवी तथागताकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की श्रमण गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना भुलविण्याचा जादूटोणा त्याला अवगत आहे। म्हणजे एक वेळेस वैशालीमध्ये भगवान बुद्ध राहायला होते, जे काही महावन होतं त्या महावनामध्ये राहायला होते आणि तिथं राहायला असताना एक भद्दीय लिच्छवी, ज्याचा आपण इतिहास बघितलेला आहे, हा भद्दीय लिच्छवी तथागत भगवंताकडे आला आणि भगवंताला वंदन केले। वंदन करून भगवंताच्या समोर आसनावर बसला आणि बसून भगवंताला प्रश्न करतोय की लोक असे म्हणतात की श्रमण गौतम हा जादू करणारा माणूस आहे, जादूगार माणूस आहे, त्याला जादू येते आणि त्यामुळं तो भगवान बुद्ध हे इतर समाजातील लोकांना फूस लावते, त्याला आपल्याकडे मोहामध्ये पाडून घेते, आपल्याकडे आकर्षित करते आणि आपला उपासक बनवते। तर अशा प्रकारे भगवान बुद्ध आहेत असं त्यांनी म्हणतात। जे असे म्हणतात ते तथागताबद्दल विपर्यस्त प्रचार करण्यास हेतू अमान्य करतात। आम्ही लिच्छवीचे लोक या आरोपावर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे। म्हणजे त्यानंतर हा लिच्छवी जे आहे तो काय म्हणतो की आम्हाला माहित आहे, आम्हाला भरोसा आहे भगवान बुद्धाच्या धर्मावर, भगवान बुद्धावर भरोसा आहे, त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही, पण लोक असे आरोप करतात भगवान बुद्धावर आणि हे आमच्या कानावर येतात। त्यामुळं हे जे आरोप होत आहेत तर या आरोपाच्या संदर्भामध्ये भगवान बुद्धाचं काय म्हणणं आहे हे आम्हाला ऐकायचं आहे, म्हणून मी तुम्हाला बोलतोय। त्यामुळे याच्यावर आपण काय बोलाल हे आम्हाला सांगा। तथागत म्हणाले, भद्दीय अफवा, परंपरा किंवा लोकप्रवाद यावर विसंबून राहू नये। एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नको। अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा समताकुल वाटली तर तेवढ्याने ती स्वीकार करू नका। तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका आणि श्रमणाच्या मताचा आदर केला पाहिजे या भावनेने भारून जाऊनही एखादी गोष्ट स्वीकारू नका। म्हणजे त्यानंतर भगवान बुद्ध त्या भद्दीयला काय सांगतात की कोणी काहीही म्हणत असेल, कोणी काहीही आरोप ठेवत असेल, पण त्याच्यावर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे आणि कोणी काहीतरी म्हणायलं म्हणून आपण ते मान्य नाही करायला पाहिजे। किंवा जे काही एखादा धर्मग्रंथ असेल त्या धर्मग्रंथात जर लिहून ठेवलेलं असेल तर ते एकदम आपण मान्य नाही करायला पाहिजे, आपण त्याची शहानिशा करायला पाहिजे की नेमकं काय खरं आहे। एखादी चांगली समजा आपल्याला गोष्ट एखाद्या वेळेस चांगली वाटत असेल, न्यायिक वाटत असेल, पण न्यायिक वाटते म्हणून आपण ते मान्य करू नका। आपण परिस्थिती घ्या, आपल्याला काय वाटते त्याचं बघा आणि त्याच्यानंतर ते मान्य करायला पाहिजे असं भगवान बुद्ध म्हणतात। पण भद्दीय अमुक एक कृत्य पापकर्म आहे असे सर्व घटना स्वतः निश्चित तुम्हाला आढळेल किंवा अनुभव विद्वानाने ते ग्राह्य आहे असे सांगितले आणि त्यामुळे हानी किंवा उपाय होण्याचा संभव आहे असे आढळले तर त्यांचा तुम्ही त्याग करा। म्हणजे भगवान बुद्ध परत काय सांगतात की जर एखाद्याने कोणतीही गोष्ट तुम्हाला जर सांगितली आणि ती पाप आपल्या हातून घडवणारी जी गोष्ट आहे, तर ज्या गोष्टीमधून आपण काही ना काही केल्याच्या नंतर आपला पाप झाला असं आपल्याला वाटत असेल तर अशा गोष्टी तुम्ही कधीच करू नका। एखादी गोष्ट केल्याच्या नंतर त्या गोष्टीचा जर आपल्याला पश्चाताप वाटत असेल तर अशी गोष्ट तुम्ही कधीच करू नका आणि नुसतं लोकांचं सांगलेलं आहे म्हणून तू ऐकून त्याच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका असं भगवान बुद्ध म्हणतात। आता तुझ्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे भद्दीय जे मजवर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत काय? भद्दीय बोलला, होय भगवान ते महत्वाकांक्षी आहेत। म्हणजे यानंतर
भगवान बुद्ध जे काही बद्धीनं प्रश्न विचारला होता तर त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्या बद्धीला सांगतात की एखादा माणूस जो मला जादूटोणा करतोय असं म्हणतो किंवा जादूटोणा करून लोकांना धर्म परिवर्तन करायला लावतो, त्याला आपल्याकडे आकर्षित करतो, अशाप्रमाणे जे काही लोक म्हणतात तर हे असे लोक स्वतः महत्वाकांक्षी नाहीत का? म्हणजे त्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी लोभ नाही का की ते असं मला म्हणतात? म्हणजे जेव्हा ते मला म्हणत असतील म्हणजे त्याच्या मनात तसं काहीतरी असेलच ना, म्हणजे त्यांच्या मनामध्ये असल्याशिवाय त्यांना दुसऱ्याच्या संदर्भात असं थोडं त्याच्या मनामध्ये येणार आहे. तर त्याप्रमाणे की या लोक सुद्धा हे असे महत्वाकांक्षी नाहीत काय असं तो विचारल्याच्या नंतर हा बद्धीय बोलला की होय भगवान, ते महत्वाकांक्षी आहे. मग बद्धीय लोभाने जिंकले गेलेले महत्वाकांक्षी लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलण्यास किंवा पाप करण्यास कधी कचरतील काय? नाही भगवान, ते कचरणार नाहीत. त्यानंतर बद्धी बोलला म्हणजे भगवान बुद्ध त्यांना सांगतात की असे जे काही लोभी माणसं आहेत किंवा जे काही महत्वाकांक्षी लोक आहेत तर हे महत्वाकांक्षी लोक जेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी राहते की आपल्याकडे कोणत्या ना कोणत्या माणसाने यायला पाहिजे, परंतु त्याचे त्या माणसाला पटत नाही आणि दुसरं कोणाचं तरी त्या माणसाला जर पटलं तर ते माणूस त्याच्याकडे जाते, त्याच्याकडे जात नाही. म्हणजे याच्यामुळे त्याचं नुकसान व्हायला तर हे जे काही महत्वाकांक्षी असते ते महत्वाकांक्षी त्याच्या मनामध्ये आहे आणि याच्यामुळे ते आपल्याला ज्या माणसाला वळवायचं आहे ते माणूस दुसऱ्याकडे जाऊ नये यासाठी किंवा त्या ज्याच्याकडे जाणार आहे त्यांचं काही ना काहीतरी वाईट लोकांना समजून सांगून त्या लोकांना फिसवण्याचं काम किंवा त्या मार्गावरून बाजूला करण्याचं काम हे लोक करतात आणि त्यामुळे हे असे महत्वाकांक्षी आहेत. आणि असे जे काही लोक आहेत तर हे कधीही पाप करण्यापासून चुकणार नाही, बारामेशे पापच करत जाणार नाहीत काय असं तो बद्धीयला भगवान बुद्ध विचारतात आणि त्यात बद्धीय म्हणतो की होय, असंच होऊ शकते. आणि बद्धीय जेव्हा कुविचार आणि सूड भावना अशा माणसाच्या मनात उत्पन्न होतात तेव्हा त्यांच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्यावर आरोप करण्यास ते दुसऱ्यांना चिथावणी देणार नाहीत काय असं सुद्धा त्यानंतर म्हणजे भगवान बुद्ध असं म्हणतात की ज्याच्या मनामध्ये असे जे काही वाईट विचार असतात किंवा काही ना काहीतरी कोणाच्या संदर्भात तरी सूड घेण्याची भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होते तर अशीच भावना माझ्याविषयी त्यांच्या मनात झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते लोकांना काही ना काहीतरी खोटं बोलत आहेत असं तुला वाटत नाही काय? आणि त्यानंतर सुद्धा बद्धही बोलला की होय, तसंच असेल. बद्धीय माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य, लोभयुक्त विचाराने नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य, मन, वचन किंवा कृत्य याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान यावर नियंत्रण ठेवून तू वाग. भगवान बुद्ध आपल्या शिष्याला काय सांगतात की फक्त आपल्या जीवनामध्ये जे काही लोकभियुक्त म्हणजे लोकांच्या कामाचे विचार असतील, लोकांच्या उपयोगाचे विचार असतील किंवा लोकांच्या कल्याणाचे जे विचार असतील असे विचार नेहमी तू करत जा. आणि त्याप्रमाणे असे कोणतेही एखादे जे काही ज्याच्यामधून लोभ निर्माण होईल, ज्या गोष्टीमधून ज्या विचारामधून लोभ निर्माण होईल तर अशा प्रकारचं कोणतंच कार्य किंवा कोणतंच वचन किंवा कोणतंही कृत्य आपल्या हातून घडू देऊ नका असं भगवान बुद्ध आपल्या शिष्यांना सांगतात. बद्धीय जे श्रमण ब्राह्मण माझी निंदा करतात, श्रमण गौतम जादूगर आहे आणि त्याला जादूटोणा आवडत आहे, ज्यामुळे प्रधर्मातील लोकांना तो भुलवतो, इल्लबाड व खोटे बोलणारे आहे. म्हणजे अशा प्रकारे की या लोकांना वाटते की जे माझ्याकडे जे काही उपासकाचे असेल भिक्खूची काही संख्या वाढत आहे ते त्यांना बरोबर चांगलं वाटत नाही, दिसत नाही चांगलं आणि त्याच्यामुळं ते माझ्याकडे लोक येऊ नये किंवा माझ्याकडे काही उपासक येऊ नये म्हणजे यासाठी ते काही ना काहीतरी माझ्यासाठी माझ्याविषयी अफवा पसरवतात आणि ते खोटे माझ्याविषयी खोटं बोलतात. भगवान, आपली ही जादू मोठी अजब गोष्ट आहे. या आपल्या जादूटोणाने माझा प्रिय नातेवाईकाला भूल पडली असती तर किती बरे झाले असते. खात्रीने त्यामुळे त्यांना हित आणि सुख प्राप्त झाले असते. भगवान, जर सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या या जादूटोणाने मोहून जातील तर दीर्घकालीन त्यांना हित आणि सुख नक्की प्राप्त होईल. म्हणजे एवढं सारं ऐकल्याच्या नंतर तो बद्धीय काय म्हणतो, कारण तो बद्धीयचा जे काही समाज होता लिच्छवी
तर हे सर्व समाज हे ब्राह्मणोत्तर किंवा काल्पनिक गोष्टीला मानणारा होता. त्यामुळं भद्दीय हा असा म्हणतो की तुम्ही जे सांगता ते एकदम योग्य आहे आणि तुमची सांगण्यामुळं आणि ते ऐकल्यामुळं प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि हे जर तुम्ही सांगता हे जर माझ्या समाजातल्या लोकांना जर कळालं असतं तर त्यांच्या सुद्धा जीवनाचं सोनं झालं असतं, त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं असतं. कोणतेही पाप कर्म त्यांच्या हातून घडले नसते, सर्व पुण्यकर्म त्यांच्या हातून घडले असते, असं तो लिच्छवी त्या ठिकाणी म्हणतो. खरं आहे, भद्दीय खरं आहे. या जादूटोणाने जिंकलेल्या सर्व लोकांनी पाप कर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. नंतर भगवान बुद्ध सुद्धा म्हणतात की भद्दीय हे खरं आहे, तू जे म्हणतो ना ते खरं आहे. जर तुझ्या या समाजाच्या लोकांनी जर हे ऐकलं असतं तर त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं असतं किंवा त्यांच्या जगण्याचं हित झालं असतं किंवा त्यांचं जे काही जीवन आहे ते पूर्ण सुखमय झालं असतं, असं भगवान बुद्ध म्हणतात. त्यानंतर काही परोपजीवी असल्याचा आरोप सुद्धा भगवान बुद्धावर करण्यात आलेला होता. तर भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकत असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागताचे त्यावर उत्तर खालील प्रमाणे होते. भगवान बुद्ध हे आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्यांची शिकवणच होती की आपण कोणत्याही प्रकारचे आपण घरामध्येच नाही राहायचं, मग जेवण बी नाही करायचं, ही त्यांची शिकवण होती. आणि आपण फक्त जे काही दुसऱ्यांना दान दिलेलं आहे, दुसऱ्यानं जे काही जीवन वाढलेलं आहे त्याच्यावरच आपण जगलं पाहिजे. आणि जेव्हा दुसऱ्यानं दान दिलं त्याच्यावरच आपण जगलो हे जेव्हा हेतू आपल्या मनामध्ये निर्माण होते तेव्हा कुठेतरी दुकानावर जा, 2-4 किलो काय म्हणतात ते गहू घेऊन या, ज्वारी घेऊन या, डाळ घेऊन या, मग त्यासाठी पैसा कमवा, मग त्यासाठी काम करा, असे जे काही आहे लोभ मनामध्ये निर्माण होते. लोभ निर्माण झाल्याच्या नंतर संपत्ती सुद्धा जेव्हा म्हणलं तेव्हा सुद्धा कमी पडलं की दुकानावर जायचं, सामान घेऊन यायचं, मग त्याला पैसे लागतात. मग पैसे कमविण्याचा, पैसे जमविण्याचा सुद्धा माणसाला एक छंद निर्माण होते, म्हणजे पैसा सुद्धा ते जमा करते. तर अशा प्रकारे जे लोक आहेत या लोकांना अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची लोभ असेल किंवा पैसे जमवण्याची जी काही जिद्द असेल हे त्यांना जमवू नये किंवा त्यांच्या हातून होऊ नये, म्हणजे ते जर झालं तर शिलाचं पालन भंग होईल. म्हणून आपण फक्त दुसऱ्याला जे दिलं, दुसऱ्याला जे आपल्याला भोजन दिलेलं आहे त्याच्यावर आपण अवलंबून असलं पाहिजे, असं भगवान बुद्ध सांगत गेले. आणि त्यामुळं जे काही बाजूचे लोक होते म्हणजे दुसरे जे काही विरोधक होते तर ते विरोधक भगवान बुद्धावर आरोप करत गेले की भगवान बुद्ध हे स्वतः कष्ट करून खात नाहीत, स्वतः बनवून खात नाहीत, तर ते परावलंबी आहेत, दुसऱ्यावर अवलंबून असणारे आहेत. जेव्हा कुठंतरी जायचं, कोणाच्या तरी घरी भिक्षा मागायची आणि त्यांना दिल्याच्या नंतर आपण खायचं, पण आपण आपलं कमवायचं नाही, आपण आपलं करायचं नाही, मग ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत. तर हे वागणं जे आहे भगवान बुद्धाचं ते गलत आहे, ते परावलंबी आहेत, असे काही लोक आरोप करत गेले. पण त्यावर भगवान बुद्धांनी काही उत्तर सांगितलेले आहे. एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाला नामक ब्राह्मणाच्या गावात राहत होते. त्यावेळी कृषी भारद्वाजाचे 500 नांगर शेतीसाठी जोडले जात होते. भगवान बुद्ध एकदा जे काही मगध नावाचा देश आहे तर त्या देशामध्ये दक्षिणगिरी प्रांत होता, त्या प्रांतामध्ये भगवान बुद्ध राहायला होते. आणि म्हणजे ते पूर्ण जे प्रांत आहे तर हे एका ब्राह्मणाचं प्रांत होतं. तर या ब्राह्मणाच्या प्रांतामध्ये भगवान बुद्ध राहायला होते. त्यावेळेस त्या ठिकाणी एक शेतकरी होता, कृषी भारद्वाज. तर या शेतकऱ्याचं एवढी शेती त्याच्याकडे होती समजा की त्याच्या शेतामध्ये कमीत कमी 500 नागर चालत गेली, एवढी शेती त्यांच्याकडे होती. पहाटे लवकर चिवर घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करत होता त्या ठिकाणी तथागत गेले. ज्यावेळी तिथे भोजनही आणण्यास आले होते तथागत एका बाजूला उभे राहिले. म्हणजे अशा याच्यामध्ये जे काही तो कृषी भारद्वाज होता तर त्याच्या शेतामध्ये जेव्हा सीझन होत असतं, शेतकऱ्याचं जेव्हा सीझन असते त्यावेळेस 500 नागर समजा त्याच्या शेतामध्ये चालायचे होते. त्यावेळेस भगवान बुद्ध या ठिकाणी राहायला होते आणि भगवान बुद्ध मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठले, आपलं भिक्षापात्र घेतलं, आपलं चिवर घेतलं आणि ज्या ठिकाणी हा कृषी भारद्वाज काम करत होता त्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले. तिथे गेल्याच्या नंतर हा आता एवढा श्रीमंत माणूस, मग यांनी आगाऊचं सुद्धा म्हणजे जेवण वगैरे सर्व काही घेऊन आलेला होता. तर भगवान बुद्ध
त्या ठिकाणीच गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे भोजनासाठी समजा बसले. ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमण, मी नागरतो, बी पेरतो आणि मगच मी खातो. तरी सुद्धा प्रथम नागरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे. तर त्या ठिकाणी जेव्हा भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात की आणि त्याला भिक्षा मागतात, तर भिक्षा मागितल्याच्या नंतर तो जो कृषी भारद्वाज आहे तर हा भगवान बुद्धाला काय म्हणतो की भगवान, आम्ही हे शेत जे आहे सर्व, हे शेत सर्व नागरतो, वखरतो, सुपीक करतो, त्यानंतर याच्यामध्ये बी टाकतो आणि बी टाकल्याच्या नंतर त्या बी पासून झाडं तयार होतात आणि त्या झाडाला पीक आलेलं आहे. ते पीक आम्ही पुन्हा कापणी करतो, त्याचं जे काही करायचं ते समजा करतो आणि त्यानंतर जे काही आहे मी ते खातो. त्यामुळं अशाच प्रमाणे तुम्ही सुद्धा एखादं शेत नांगरलं पाहिजे आणि त्या नांगरलेल्या शेतामध्ये तुम्ही सुद्धा बी टाकलं पाहिजे आणि बी टाकल्यानंतर त्याची झाडं येतील, त्यानंतर तुम्ही जे काही धान्य आहे ते धान्य घेतलं पाहिजे आणि स्वतः तयार केलं पाहिजे. स्वतः जे काही जेवण आहे ते जेवण तयार केलं पाहिजे आणि स्वतः तयार करून आपण स्वतः खाल्लं पाहिजे, असं ते भगवान बुद्धाला म्हणतो. परंतु त्यावेळेस भगवान बुद्ध काय म्हणतात, ब्राह्मणा, मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. त्या ठिकाणी भगवान बुद्ध त्या शेतकऱ्याला काय म्हणतात की ज्याप्रमाणे तू या शेतामध्ये बी पेरतोस आणि नंतर उगवलेले बी जे काही आहे ते तू खातोस, याचप्रमाणे आम्ही सुद्धा खाण्याच्या पहिले बी पेरतो आणि ते बी पेरल्याच्या नंतरच आम्ही काय ते खातो. त्यानंतर मग ते ब्राह्मण म्हणते की श्रमण, गौतमाचा नागर, जू, फाळ, पराणी आणि बैलजोडी कधी मी पाहिली नाही, तरी आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नागरतो आणि बी पेरतो. ब्राह्मण काय म्हणतो की भगवान, मी कधीही तुमच्या पसे जे काही ते नागरणे असेल, वखरणे असेल, त्याचा जू असेल किंवा त्याला ते असं फाळ म्हणतात ते काय म्हणतात ते फाळ असेल किंवा जे काही पेरण्याचं यंत्र असेल किंवा जे काही ओढण्याचा बैलजोडी आहे ते बैलजोडी असेल, तर हे असं मी तुमच्याकडे कधीच बघितलं नाही. तुमच्याकडे असं काहीच नाही, पण तरीही तुम्ही म्हणता की मी शेती नांगरतो आणि तिच्यामध्ये बी पेरतो जेवणापूर्वी. तुम्ही कृषीवल असल्याचा दावा करता, पण तुमची कसलीही जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता हे मला ऐकायचे आहे. त्यानंतर परत ते ब्राह्मण काय म्हणतो की तुम्ही असं म्हणता की मी शेती सुद्धा करतो, मग तुमची शेती तर मला कुठं दिसत नाही आहे. त्यामुळं शेती जर मला दिसत नसेल तर मग तुम्ही नेमकं कुठं शेती करता आणि ती शेती कशी आहे, कुठली आहे, तर हे मला ते ऐकायचं आहे, असं भगवान बुद्धाला तो प्रश्न विचारतो. श्रद्धा हे माझे बीज, तपस्या ही वर्षा, प्रज्ञा हे जीव आणि नागर आणि पाप विवृत्ती हा दंड, विचार ही जी जू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नागर फाळ आणि पराणी, असे तथागतांनी सांगितले. म्हणजे तथागत काय सांगतात की माझ्यापाशी जे काही श्रद्धा आहे तर हे श्रद्धा म्हणजे मी माझं बीज आहे, तर ते बीज मी या शेतामध्ये टाकतो. त्यानंतर मी जे काही तपश्चर्या करतो तर ही तपश्चर्या म्हणजे वरून पडणारा पाऊस, वर्षा आहे आणि त्याचप्रमाणे मी काही जे प्रजा बाळगतो तर हे प्रजा माझ्या जे काही हे आहे वखर नागर आहे तर त्या वखर नागराचा जू आहे आणि जे काही पापापासून जे काही मुक्त होण्याचा मी जे काही विचार केलेला आहे किंवा पापापासून दूर होण्याचा जे काही विचार करत आहे तर हे त्या गाडीचे जे काही दंड आहेत ते दंड आहेत आणि जो काही अशा प्रकारचा जो काही विचार करतो तर ही विचार म्हणजे याचा जू आहे असं ते भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे जू बांधण्याची दोरी आहे असं ते म्हणतात आणि याच्या संदर्भात मी जे काही दक्षता ठेवतो तर हा दक्षता म्हणजे सर्व काही अगोदरचं शेतामधलं जे काही गवत असेल ते गवत उपटून काढण्याचं काम आणि त्या शेताला मशागत करून सुपीक बनवण्याचं काम तर हे दक्षता करते असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. वचन आणि कर्म यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जगतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. प्रयत्न हा माझा पुष्ट बैल आहे जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला तो घेऊन जातो. म्हणजे अशा प्रमाणे नंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की जे काही माझं वचन आहे
किंवा जे काही माझे कर्म आहे तर यामध्ये दक्षता आणि भोजन याचं मी संयम ठेवतो आणि हे संयम ठेवून जे काही निरुपयोगी म्हणजे जे काय आपण त्याला तण म्हणतो तर हे तण या तणापासून मी शेतीला जपतो, सर्व ते तण या शेतीमधून काढून टाकतो आणि अंतिम म्हणजे शेवटी मी एक चांगल्या प्रकारचं पीक उगवेपर्यंत त्या शेताची मशागत करतो किंवा शेताला मी बघतो आणि अशा प्रमाणे मी जे काही प्रयत्न करतो त्या प्रयत्न म्हणजे एक माझा पुष्ट बैल आहे जे 24 तास माझ्यासोबत काम करू लागते आणि जो खडबडीत काही एखादी जमीन असेल जे नासुपीक जमीन असेल त्या जमिनीला सुपीक केल्या जाते। हे ऐकल्यावर ब्राह्मणाने काशाच्या पात्रात खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली आणि तो बोलला, श्रमण गौतम हिचा स्वीकार करा, खरोखरच आपण कृषीवल आहात, आपण अमृताचे पीक काढता। आणि त्यानंतर तो जो ब्राह्मण आहे शेतकरी आहे तर ते शेतकरी भगवान बुद्धाला काय म्हणतो की जेव्हा भगवान बुद्धाने जे काही आपली व्याख्या सांगितली होती शेती करण्याची तर हे शेती करण्याची व्याख्या त्या ब्राह्मणाला खूप आवडली, म्हणजे माहिती झाली नेमके की भगवान बुद्ध कशाचं उत्पन्न घेतात, कशाचं बी टाकतात। आणि त्यानंतर जेव्हा त्याला समजलं तर तेव्हा तो भगवान बुद्धाला म्हणतो की मी तुम्हाला खीर देऊ इच्छित आहे तर या खीरीचा तुम्ही स्वीकार करावा आणि मला आता समजलं आहे की तुम्ही फार सुपीक शेती करता ज्या शेतीमुळे सर्वांचं कल्याण होईल। तथागत त्यावर बोलले, पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही, सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाही, तथागतांना तर ती तपस्वी निश्चित आहे आणि जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकलीच पाहिजे। एखाद्या पवित्र शांत प्रवीण सत्यप्रभ श्रमण ब्राह्मणास ते दे आणि त्याने तुला पुण्य लाभ होईल। त्यानंतर भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला काय म्हणतात की अशा प्रकारचं जे काही पुरोहितासारखाची जी काही दक्षिणा आहे तर ही दक्षिणा मी घेत नाही आणि जे काही सिद्ध पुरुष आहेत तर अशा वृत्तीचे काही समर्थक असतील तर ते समर्थक मी करत नाही आणि तथागतांना ती जर सर्वस्वी निश्चित आहे, जोपर्यंत धम्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा या जगामध्ये टिकली पाहिजे किंवा या समाजामध्ये टिकली पाहिजे आणि एखाद्या पवित्र शांत आणि प्रवीण सत्यवृत्त श्रमण ब्राह्मणास अशा प्रकारचे जे काही विचार आहे हे विचार तू दुसऱ्यापर्यंत दे आणि त्याने तुला तुझ्या जीवनामध्ये पुण्य लाभ निर्माण होईल। तथागताचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्याच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी मस्तक ठेवून बोलला, श्रमण गौतम अद्भुत, खरोखरच हे अद्भुत आहे। जसा एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखादे गुह्य प्रकट करतो किंवा एखाद्या अधपतित पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गुह्य गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पदभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो, तसे तथागतांनी नाना प्रकारची आपला धर्म स्पष्ट करून सांगितलेला आहे। म्हणजे भगवान बुद्धाने जे काही सांगितलेलं आहे तर हे आता ब्राह्मणाला पटलं। त्याच्यामुळे ब्राह्मण काय म्हणतो की खरोखरच आश्चर्य आहे भगवान आणि आपण जे मला सांगितलेलं आहे जे सविस्तर सांगलेलं आहे, विचार करून सांगितलेलं आहे तर हे जे काही आहे ते असं आहे की एखाद्या आंधळ्या माणसाला एखादी समजा आधार मिळावा किंवा एखादा डोळे असलेला माणूस आहे पण तो अंधारामध्ये चटपटत आहे तर अशा माणसाला तुम्ही एखादा दिवा लावून त्याला प्रकाश द्यावा। अशाच प्रकारे जे काही आहे ते तुम्ही मला सांगितलेलं आहे आणि मला या अंधारामधून तुम्ही बाहेर काढलेलं आहे आणि यामुळं नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण होईल। त्यानंतर बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय मी स्वीकारतो, तथागताने मला प्रवर्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा। अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रवर्जा व उपसंपदा ग्रहण केली। म्हणजे अशा प्रकारे नंतर काय झालं की हे जे ब्राह्मण होता तर या ब्राह्मणाने काय केलं की भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हे धम्म खूप आवडला आणि धम्म आवडल्याच्या नंतर भगवान बुद्धाला तो विनंती करतो की भगवान मला प्रवर्जा आणि उपसंपदा यांचा अनुग्रह करावा, देण्याचा अनुग्रह करावा आणि मी तुमच्या आश्रयामध्ये येतो आहे आणि मला तुमचा जे काही प्रवर्जा असेल जे काही उपसंपदा असेल हे मला समजून द्या। त्याप्रमाणे जे काही सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोपही भगवान बुद्धावर होत होता। मकर देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागताचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले। ते बोलू लागले, श्रमण गौतम माता पित्यांना निसंतान बनवित आहे, श्रमण गौतम विवाह स्त्रियांना विधवा बनवित आहे,
श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहे. म्हणजे एक वेळेस जे काही हे आपले जे काही सरदार पुरुष होते, जे काही सरदार पुत्र होते, त्या सरदार पुत्र सुद्धा भगवान बुद्धाचा जे काही धम्म होता तो धम्म त्यांना आवडला होता, त्याच्यामुळे तो भगवान बुद्धाचे शिष्य झाले होते. आणि यावरून बऱ्याच लोकांनी असा आरोप ठेवला की हे भगवान बुद्ध जे आहेत याने स्वतः सुद्धा संसाराचा त्याग केलेला आहे आणि आपल्या सोबत सुद्धा दुसऱ्यांना सुद्धा संसाराचा त्याग करायचे सांगतात. आणि जे काही जवानीमध्ये आलेले पोरं असतील तर त्या पोरांना ते आपल्या याच्यामध्ये संघामध्ये समाविष्ट करून घेतात किंवा जे काही गृहत्याग करायला लावतात, किंवा एखाद्या जे लग्नाला आलेल्या मुली असतील तर त्या मुलीला सुद्धा ते आपल्या शिष्यामध्ये सामील करून घेतात आणि जे काही गृहत्याग करायला लावतात. अशा प्रकारचे जे काही आरोप भगवान बुद्धावर केले जात होते. त्याची एक सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली, संजयाच्या 250 अनुयायांना त्याने दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करत आहेत. आता पुढे काय होईल हे सांगता येणार नाही. त्यानंतर ते जे काही लोक आहेत ते लोक काय म्हणू लागले की जे काही सहस्त्र म्हणजे जवळपास 100 जटिल जे आहेत त्या जटिलांना भगवान बुद्धांनी धम्मदीक्षा दिलेली आहे. त्याचप्रमाणे जे काही आपण बघितलेलं आहे मागं की संजय नावाचा जे काही एक हे होता परिवर्जा घेतलेला, तर त्याने सुद्धा त्यांच्या सुद्धा जे काही 250 प्रकारचे त्याचे अनुयायी होते, तर त्या 250 अनुयायांना सुद्धा भगवान बुद्धांनी दीक्षा दिली. आणि मगध देशातील पुष्कळचे जे काही लोक तरुण होते त्या तरुण लोकांनी भगवान बुद्धाची दीक्षा घेतली आणि ते आता भगवान बुद्धापाशी जाऊन आपले जीवन व्यतीत करत आहेत असं ते लोक 1951 म्हणत होते. आणि जेव्हा त्याच्या दृष्टीत भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात, महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायासह आले आहे, आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार. आणि जेव्हा एखादा भिक्षू त्या नगरीमध्ये जेव्हा भिक्षा करण्यासाठी जात होता, भिक्षा मागण्यासाठी जात होता, तर जेव्हा भिक्षा मागण्यासाठी गेलेले असताना हे जे काही विरोधक होते तर हे विरोधक जे काही जटिल होते ते जटिल त्या भिक्षूंना काय म्हणत होते की आपल्या येथे 100हून अधिक जे काही जटिल लोक होते तर त्या लोकांना भगवान बुद्धांनी किंवा या लोकांनी आपला धम्म दिलेला आहे, त्या आपल्या शिष्य म्हणून घेतलेला आहे आणि हे परत आणखी आपल्या या एरियामध्ये आलेले आहेत, आपल्या या गावामध्ये आलेले आहेत. तर मग अजून म्हणजे काय माहित अजून की कोणाकोणाला हे घेऊन जातील आणि आपला शिष्य बनवतील. भिक्खूच्या कानी हे आरोप पडले आणि त्याने त्या तथागताला निवेदित केले. तथागत म्हणाले, हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही, फक्त 1 सप्ताह तो टिकेल, सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. आणि अशा प्रकारे जे काही लोक म्हणत होते की आता हे कोणाला घेऊन जातील की आपला जे काही शिष्य बनवतील की, आणि जे काही गुरु संसारामधून समजा ते कोणाकोणाला समजा याने घेऊन जातात की असे ते म्हणत होते. तर हे शब्द या भिक्खूंच्या कानावर पडत होते आणि भिक्खूच्या कानावर पडल्याच्या नंतर हे भिक्खूला चांगलं वाटत नव्हतं. मग एक दिवस त्या भिक्खूने भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्धाला विचारलं की गावामध्ये गेल्याच्या नंतर काही लोक असे आहेत की ते आम्हाला अशा प्रकारचे म्हणतात आणि ते आपल्यावर आरोप ठेवतात की आमचे लोक हे बळजबरीनं जे काही आहे ते संन्यासी करून घेतात किंवा परिवर्जा करून घेतात किंवा जे काही संसाराचा त्याग करायला होतात. तर त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की हा जो काही गदारोळ आहे, जे काही लोक आरोप करतात, तर हे जास्त वेळ टिकणार नाही आणि फक्त 1 सप्ताह टिकेल, म्हणजे फक्त 1 आठवडा टिकेल आणि आठवड्याच्या नंतर सर्व काही शांत होईल असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि जर ते तुम्हाला चिडू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे. माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीचा स्थान नाही. कुठल्याच कोणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिवर्जा घ्यावी. भिक्खूने जेव्हा टीका करावा तथागताचे शब्द ऐकले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गाने नेत आहे आणि कुर्मार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागताचा दोष देण्याचे थांबविले. म्हणजे जेव्हा भगवान बुद्धानं या भिक्खूंना सांगितलं की जर असे कोणी आरोप करत असतील तर हे आरोप जास्त दिवस टिकणार नाहीत, हे फक्त 1 आठवडाभर टिकतील आणि त्याच्यानंतर सर्व काही शांत होईल. तरीही पण जर कोणी असे लोक म्हणू लागले तर त्यांना तुम्ही असं सांगा की भगवान बुद्ध हे कोणालाही जबरदस्ती आपल्या धम्मामध्ये धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत नाहीत किंवा आपल्या धम्माची दीक्षा जबरदस्ती कुणाला देत नाहीत, हे तुम्ही त्यांना सांगा. आणि मग असं ते भिक्खू त्यांना सांगत होते आणि त्यांना जेव्हा सांगितल्याच्या नंतर त्या लोकांना कळालं की खरंच भगवान बुद्ध हे कुठल्याही प्रकारचा अतिरेक करत नाहीत किंवा जबरदस्ती कोणाला धर्म परिवर्तन करायचं सांगत नाहीत.
तर हे भगवान बुद्धाचा जो काही धर्म आहे, जे काही धम्म आहे, तर तो धम्मच चांगला आहे आणि योग्य कल्याणाचा आहे, जीवन कल्याणाचा आहे. आणि त्यामुळं ज्याला ज्याला पटलं तर ते सर्व काही त्या भगवान बुद्धाच्या वाटेवर जात होते किंवा भगवान बुद्धाचे शिष्य बनत होते. त्यानंतर जैन तीर्थक आणि प्राणघाताचा काही आरोप भगवान बुद्धावर होत होता. तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर्श दर्शवित नाहीत, एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वात देखील त्यांना जाणीव दिसत नव्हती. आणि अशाप्रमाणे जे काही तीर्थक लोक होते, म्हणजे जे काही स्वतःला श्रेष्ठ मानणारे जे काही लोक होते, तर ते लोक आता असा विचार करू लागले की जे काही श्रमण गौतम आहेत, तर यांचे जे काही प्रभाव आहे, तर हे प्रभाव खूप वाढत आहे आणि प्रभाव वाढल्यामुळं खूप लोक भगवान बुद्धाकडे आकर्षित होत आहे. आणि त्यामुळं जे काही आम्हाला पाहिजे किंवा आमच्याकडे लोक आकर्षित व्हायला पाहिजे, तर आता हे इथून हळूहळू कमी होईल आणि आपल्याकडे लोक येणार नाहीत, सर्व भगवान बुद्धाकडे लोक आकर्षित होतील, असं त्या माणसाला वाटू लागलं. तीर्थकांनी विचार केला, त्यांचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे, कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे आणि सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. तेव्हा ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. श्रमण गौतमाबद्दल तू जर कुवार्ता प्रस्तुत केलीस तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल. म्हणजे जेव्हा या लोकांना, जे काही तीर्थकर लोक होते, या तीर्थकांना जे काही वाटू लागलं की आता आपल्याकडून लोक येणं बंद झालं आहे, सर्व लोक ते भगवान बुद्धाच्या धम्माकडे वळत आहेत, तर अशा असल्यानंतर आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे, अशी जे काही कुविचार, हे कुविचार त्याच्या मनामध्ये निर्माण होत राहिले. आणि जेव्हा कुविचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला की तेव्हा ते म्हणजे काय झालं की ते एका जे काही एक सुंदरी होती, म्हणजे दिसायला चांगली एक समजा बाई होती, तर त्या बाईकडे गेले आणि त्या बाईला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर आहेस आणि तू आकर्षक सुद्धा आहेस, त्यामुळं तू जे काही श्रमण गौतम आहे, त्या श्रमण गौतमाबद्दल तू काही कुवार्ता पसरव, म्हणजे काहीतरी वाईट वार्ता तू पसरव भगवान बुद्धाच्या बद्दल. आणि अशी जर वार्ता पसरली तर ते लोकांना खरं वाटेल आणि भगवान बुद्धावर कोणी विश्वास ठेवणार नाही. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाकडून शहराकडे लोक परत येत, त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत सुंदरी कुठे जातेस, त्यावरती उत्तर देत असे, मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यात चाललो आहे. आणि अशाप्रमाणे जे काही तीर्थकर लोक होते, तीर्थकर लोकांनी त्या बाईला जमवल्याच्या नंतर ती बाईनं एक सपाटा लावला. काय करायचं की ज्या वेळेस भगवान बुद्धाचं जे काही धम्म प्रवचन होतं, ते प्रवचन ज्या वेळेस संपत गेलं, तर त्या संपायच्या वेळेला लोक जेव्हा घराकडे जात गेले, त्यावेळेस ही बाई नटून खटून गजरे वगैरे लावून तिकडून भगवान बुद्धाच्या वाटेनं जात गेली. मग काही दिवस झाल्याच्या नंतर काही लोकांना तिला विचारलं की तू या वेळेला आता नटून खटून कुठे चालली आहेस. मग हिनं त्या लोकांना सांगणं काय चालू केलं की मी भगवान बुद्धाच्या कुटीमध्ये राहायला चाललो आहे आणि मला भगवान बुद्धाकडे जायचं आहे, म्हणजे लोकांना शंका यावं यासाठी तिनं असा एक प्रयास केला. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाकडून शहराकडे लोक परत येत, त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत, सुंदरी कुठे जात आहे, त्यावरती उत्तर देत असे, मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यात चाललो आहे. तीर्थकाच्या उद्यानात रात्र घालून प्रातकाल होता असे तिथून परत असे आणि जे कोणी विचारत की रात्रभर तू कुठे होतीस, त्यांना ती सांगत असे, श्रमण गौतमाकडे. म्हणजे जेव्हा लोक घराकडे जायचे तेव्हा ती भगवान बुद्धाच्या दिशेने यायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर ती दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी राहायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा धम्म प्रवचन हे ऐकण्यासाठी लोक तिकडे येत गेले, त्यावेळेस ही बाई तेथून घराकडे जात असे आणि ते लोकांना सुद्धा दिसत असे. मग लोक तेव्हा विचारत गेले की तू रात्रभर कुठं होतीस. मग हे बाई सांगत गेली की मी भगवान बुद्धाच्या कुटीमध्ये रात्रभर राहायला होतो. काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले, सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या. आणि मारेकरांनाही त्याप्रमाणे केले. म्हणजे नंतर काय झालं की हे जे काही तीर्थकर होते, या तीर्थकरांना काय केलं की अगोदर तिला लावून दिलं आणि त्याच्यानंतर काय केलं की ही बाई जी आहे हे रोज भगवान बुद्धाच्या कुटीमध्ये राहायला जाते आहे. म्हणजे ही कलंकिनी आहे
मग हिला तुम्ही ठार मारा, अशा प्रकारचं एक सुपारी दिल्यासारखं समजा सांगितलं लोकांना. आणि त्याप्रमाणे ज्याला सांगितलं त्या लोकांना काय केलं माहित आहे का, की तिला ठार मारलं आणि तिला भगवान बुद्धाच्या बाजूला जे काही त्याची जी गंधकोटी हे होती, त्याची जे कचरा पेटी समजा असले, समजा कचरा जिथे साचलेला होता अशा ठिकाणी त्याला मारून फेकून दिलं. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली की सुंदरी जतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला. आणि नंतर काय केलं, आता यानेच मारायला सांगितलं होतं त्या बाईला, मग यायलाच माहित नेमकं कुठं आहे ते. नंतर त्यानं तिचे काही त्या राज्यातले न्यायाधीश होते, त्या न्यायाधीशाकडे कंप्लेंट केली, तक्रार केली की काही दिवसापासून एक सुंदरी बाई या दिशेने जात होती, परंतु आता दिसत नाही आहे. तर ती नेमकी काय झाली, कुठे गेली, तर या संदर्भामध्ये तुम्ही तपास लावावा. मग न्यायाधीशानं तपास लावला आणि इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली. शोधाशोध सुरू केल्याच्या नंतर भगवान बुद्ध ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या बाजूला जे काही कचरापट्टी होता, तर त्या कचऱ्यामध्ये हिची जे काही लाश होती, तर हे लाश तिथं दिसल्या गेली. आपल्या गुरुची आबरू वाचवण्यासाठीची सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागताच्या शिष्यावर केला. म्हणजे जशी लाश दिसली की नंतर याच लोकांना अगोदर हे केलं आणि नंतर पुन्हा तेच म्हणू लागले की हे भगवान बुद्धाकडे रोज जात होती आणि भगवान बुद्धासोबत काही ना काहीतरी काळं बेरं होतं आणि म्हणून आपलं जे काही काळं बेरं आहे ते उघड होऊ नये म्हणून त्या बाईला गौतम बुद्धानं किंवा बुद्धाच्या शिष्यानं ठार केलेला आहे, असा आरोप त्या शिष्यावर ठेवला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात करीत असताना आपापसात भांडू लागले. आणि जेव्हा जे काही मारेकरी होती 4-5 जण, तर ते मारेकरी त्याला पैसे दिले होते ना, सुपारी दिले म्हणजे पैसे दिले, तर पैसे दिल्याच्या नंतर त्यांना मारलं आणि मारून पुन्हा निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर आपलं आता मोठं काम झालं म्हणून त्यांना काय केले, दारू पीत बसले. आणि दारू पीत त्याला दारू जास्त झाली आणि त्याच्यानंतर मग जे काही पैसे मिळाले होते तर त्या पैशाची वाटणी करायची. जे बी पैसे असते समाज आपण वाटे करून घ्यायची. मग ते वाटे करून घेण्यावरून त्यांच्यात झाला वाद. आणि वाद झाल्यामुळं एवढा वाद मोठा झाला की ते आपापसामध्ये भांडू लागले. आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. त्यांच्या प्रेरणेने ही जे करण्यास ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकांनाही त्यांनी उल्लेख केला. आणि त्यानंतर काय झालं की यांचा वाद खूप मोठा झाला आणि हा वाद कुठपर्यंत गेला, न्यायाधीशापर्यंत गेला. मग न्यायाधीशापर्यंत गेल्यानंतर न्यायाधीशाला समजलं की यांना अशा अशा प्रकारचे पैसे भेटलेले आहेत आणि याने त्या सुंदर स्त्रीला मारलेलं आहे. मग त्याला जे काही मार देऊन शिक्षा देऊन त्यांच्याकडून उलगडून घेतलं की तुम्ही त्या बाईला का मारलं. तर तेव्हा त्याने मग सगळं सविस्तर सांगितलं की आम्हाला याने अशी अशी सुपारी दिली होती, असे असे पैसे दिले होते आणि त्यामुळं आम्ही त्या बाईला ठार केलं. मग त्यानंतर न्यायाधीशानं काय केलं, यांना बी जेलात टाकलं आणि यायला ज्याने पैसे देऊन समजा काम सांगितलं होतं असं, तर त्या तीर्थकांना सुद्धा जेलात टाकलं. आणि अशा प्रकारे तीर्थकाचा उरला सुरला प्रभावही त्याने गमावला. म्हणजे जे काही तीर्थकर म्हणजे आता समजा त्यांच्या याच्यामध्ये समजा काही चांगले म्हणून मानतात, परंतु अशा यांच्या करणीमुळे किंवा अशा यांच्या विचारामुळे त्यांची जे काही थोडीशी इज्जत होती तर ती इज्जत सुद्धा गेली आणि ते जाऊन जेलामध्ये बसले. तर अशा प्रमाणे भगवान बुद्धावर वेगवेगळ्या प्रकारे आरोप करताना दिसून आलेले आहे. आणि अशा प्रमाणे आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. त्याच्यातच आहे पण 4 भाग झाले. तो